नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पोटविकार आणि पोटविकारांमध्ये खास करून बद्धकोष्ठता, त्याचप्रमाणे पाइल्स फिस्चुला ज्याला मराठीमध्ये मूळव्याध किंवा भगंदर म्हटलं जातं, आणि ह्याच अनुषंगाने इतरही प्रकारचे गुदविकार, खास करून हर्निया आणि व्हेरिकोज व्हेन्स ह्यावरती असणाऱ्या उपचारांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये बदललेल्या जीवनशैलीमुळे, लाईफस्टाईलमुळे विविध प्रकारचे पोटविकार, खास करून कॉन्स्टिपेशनची समस्या आणि कॉन्स्टिपेशनमुळे उद्भवणारे पाइल्स फिस्चुला सारखे आजार किंवा फिशर्स सारखे आजार हे आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. पूर्वीच्या काळी पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये अनेक तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असत, रुग्णाला जास्त काळ घरी राहायला लागायचं. पण आता नवीन लेझर उपचारांमुळे मूळव्याध भगंदरवरती सहजरित्या मात करता येणं शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे हर्नियासाठी नवीन आता 3D मेशचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया उपलब्ध झालेली आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो आहे व्हेरिकोज व्हेन्स, म्हणजे पायाच्या सुजलेल्या नसा आणि त्यामुळे होणाऱ्या न भरणाऱ्या जखमा किंवा रुग्णाला होणाऱ्या वेदना, ह्या सर्व अशा आजारांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे लेझर उपचारांमुळे. आणि ही चर्चा करण्यासाठी पुण्यातील सुप्रसिद्ध असे लेझर सर्जन असणारे डॉक्टर परेश गांधी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर परेश गांधी यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर परेश गांधी हे सुप्रसिद्ध असे लेझर सर्जन आहेत आणि सध्या खास करून हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व विविध प्रकारच्या आजारांसाठी आता एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध झालेले आहेत, ते हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी. आणि हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे याचे आपण आता संपर्कासाठी जे नंबर स्क्रीनवर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला कुठल्याही स्वरूपाचा खास करून बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनशी निगडीत समस्या असतील, मूळव्याध भगंदर किंवा पाइल्स फिस्चुला ज्याला म्हटलं जातं, फिशर्स म्हटलं जातं, अशा पद्धतीच्या समस्या असतील, खास करून हर्निया, वारंवार होणाऱ्या हर्नियापासून जर का आपल्याला मुक्ती हवी असेल, आणि त्याचप्रमाणे आजच्या जो कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे व्हेरिकोज व्हेन्स, ह्यावरती आज जे नवीन लेझर उपचार आहेत त्यांच्याविषयी माहिती हवी असेल तर जरूर पुढील जे संपर्कासाठी नंबर आहेत ते टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले फोन हे जरूर करा. कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा एकदा स्वागत सर कार्यक्रमामध्ये. सध्या गेल्या काही वर्षांमध्ये ह्या विविध समस्यांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला व्हेरिकोज व्हेन्स हा जो एक म्हणूया पायाच्या नसा ज्या सुजतात त्याला अनेकविध प्रकारची कारणं आहेत, त्याच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आपल्याला काय सांगता येईल सर? आजचा आपले टॉपिक जे आहेत ते आजार जुने उपचार नव्हे ह्या विषयावर बोलूया. पुष्कळदा पेशंटला पाय दुखत असतात, पायावर सूज येते, संध्याकाळच्या वेळेस पाय दुखतात, पाय खेचल्यासारखे वाटतात, पण त्यांना वाटतं की शारीरिक कमजोरी आहे, हार्टचा आजार आहे का, पण ते तसे नसून व्हेरिकोज व्हेन्स सुरुवात राहू शकते. आता आपण एक ॲनिमेशनच्या सहाय्याने व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय ते समजून घेऊया, नंतर आपण लेझर उपचार बघूया. येस, आपण बघूया तर लॅपटॉपवरती की व्हेरिकोज व्हेन्स हे कशा रीतीने होतात. या ठिकाणी एक सुंदर ॲनिमेशन आहे व्हेरिकोज व्हेन्सचं, आपण बघतोय आता लॅपटॉपवरती. येस सर, काय सांगता येईल ह्याविषयी आम्हाला? आपल्या पायांमध्ये दोन प्रकारच्या रक्तवाहिनी असतात. एक डीप व्हेन्स ज्या अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जातात, दुसरे असतात सुपरफिशियल व्हेन्स ज्या स्नायूंच्या वर आणि त्वचेखाली असतात, आणि त्यांना जोडणाऱ्या परफोरेटरी व्हेन्स असतात. ज्यावेळेस सुपरफिशियल व्हेन्स आणि परफोरेटरी व्हेन्सच्या रचनेत सदोषता निर्माण होते त्यावेळेस व्हेरिकोज व्हेन्सचा आजार तयार होतो आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची लक्षणं दिसतात. ज्यावेळेस पायातल्या नसांमध्ये ज्या झडपा असतात त्यांचं काम असतं की अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जाणे, पण काही कारणांमुळे ज्यावेळेस त्या झडपा खराब होतात त्यावेळेस त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरू होतो आणि त्याप्रमाणे त्याची लक्षणं दिसायला लागतात. युजली हा व्हेरिकोज व्हेन्सचा आजार हा महिलांमध्ये प्रामुख्याने खूप दिसून येतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा तिप्पट प्रमाणात दिसतो. याचं मुख्य कारण असं आहे, प्रेग्नन्सीमध्ये महिलांच्या हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे त्या झडपा खराब होतात आणि त्या नसा फुगून व्हेरिकोज व्हेन्सचा आजार सुरुवात होतो. पुरुषांमध्ये याचं कारण सुखायचं कारण की ज्याचा जॉब हा लॉंग स्टँडिंग उभा आहे त्यांना हा मुख्यतः आजार दिसतो. जसं की बस कंडक्टर आहेत, शेतकरी आहेत किंवा सेल्समन आहेत किंवा काही शिक्षक आहेत, त्यांच्यात हा आजार मुख्यतः दिसून येतो. पोलीस हवालदारात कॉमन दिसून. येस, त्यांना पूर्वीच्या काळी पट्टे दिले जायचे ऍक्च्युअली पायाला बांधण्यासाठी, ह्याच कारणासाठी कदाचित. पण आज हे जे प्रमाण वाढलेलं आहे, आपण आता सांगितलं की खरोखर, आणि ह्याच्यामुळे विविध प्रकारच्या इतर समस्या पुढे निगडीत असतात. व्हेरिकोज व्हेन्समुळे कुठल्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? व्हेरिकोज व्हेन्स सुरुवात पहिल्यांदा पायाला सूज येणे,
त्यानंतर पाय दुखणे या लक्षणांना सुरुवात होते. नंतर पायाची त्वचा नाजूक होऊन त्वचा काळी पडते. त्वचा नाजूक झाल्यामुळे पेशंटला खाज सुटते पायावर. ती खाजवली की त्या जंतू संसर्ग होऊन इन्फेक्शन होतं. खूप दिवस जर आजार राहिला तर जखम होऊन व्हिनस अल्सर म्हणतात की त्या जखमा भरायला खूप उशीर होतो. बरोबर. तसेच कधी कधी रक्तवाहिनी फुटून त्यातून रक्तस्राव सुरू होऊ शकतो. पारंपरिक जे उपचार होते ह्याला किचकट आणि कॉम्प्लिकेटेड सर्जरी हा ऑप्शन होता, ज्यामध्ये जांघेमध्ये कट घेऊन ती पूर्ण वेहन काढणे हा उपचार होता. पण यामध्ये पेशंटला 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणे, परत हा त्रास उद्भवणे, तसेच जखम न भरणे किंवा जखम टाके ओले राहणे हे त्रास व्हायचे. त्याच्यामुळे पेशंट लोक हे उपचार करून घ्यायला तयार राहत नसत. पण आजकाल वैद्यक क्षेत्रात लेझर हे ट्रीटमेंट उपलब्ध झाल्यामुळे पेशंटला लेझरने व्हेरिकोज व्हेनचा आजार बरा होतो आणि पेशंट करता हे एक वरदान ठरलेलं आहे. तर आता आपण ॲनिमेशन सहाय्याने लेझर उपचार बघूया कसे असतात ते. येस, आपण आता लॅपटॉपवरती बघूया व्हेरिकोज व्हेन्स वरती असणारे लेझर उपचार, आणि हे आता हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठी जे नंबर बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या आणि आपले प्रश्न जरूर विचारा. व्हेरिकोज व्हेन्स पासून आपण विना शस्त्रक्रिया आता मुक्ती मिळवू शकता. जरूर आपण आता ॲनिमेशन बघूया स्क्रीनवरती. काय सांगता येईल सर? व्हेरिकोज व्हेन्स ज्या असतात त्या आपण एका डे केअर प्रोसिजरच्या माध्यमातून लेझर उपचाराने पूर्ण ते बरा करता येतात. डे केअर म्हणजे पेशंटला आपण सकाळी ॲडमिट करून संध्याकाळी डिस्चार्ज करू शकतो. ॲनिमेशनमध्ये बघत आहात आपण रक्तवाहिन्यांमध्ये लेझर फायबरचे सोडलेले आहेत. ही पूर्णपणे सोनोग्राफी सहाय्याने केली जाते. ज्यावेळेस सदोष वाहिनीमध्ये लेझर पोहोचतात त्यावेळेस आपण लेझर एनर्जी डिलिव्हर करून ती व्हेन ऑन टेबल कोलॅप्स केली जाते, ती कायमची बंद केली जाते. त्याच्यामुळे पेशंटला 1 तासात दोन्ही पायाचे उपचार करून पूर्णपणे रिलीफ मिळतो. ही उपचार पूर्णपणे जागच्या जागी भूल देऊन केली जाते. त्याच्यामुळे पेशंटला हार्ट नाहीये, टाका नाहीये, त्याच्यामुळे कुठल्या ड्रेसिंगची गरज नाहीये आणि उपचार झाल्यामुळे पेशंटला पायाची सौंदर्यता पूर्ववत मिळते. ही पूर्णपणे सुरक्षित प्रोसिजर असल्यामुळे आजकाल पेशंट हे निर्धास्त करून घ्यायला तयार होतात. येस, आपण या अनुषंगाने बघूया काही रुग्ण कशा रीतीने त्यांना याचा फायदा झालेला आहे. काही आपण चित्र बघूया आधी की ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर स्क्रीनवरती बघूया लॅपटॉपवरती. सर काय सांगता येईल ह्या रुग्णाविषयी? हा रुग्णाचा डाव्या साईडचा जो फोटो आहे हा लेझर सर्जरी पूर्वीचा फोटो आहे. त्यात आपण बघू शकता की वेन पूर्णपणे वेडी वाकडी आहे. पोस्ट प्रोसिजर साधारण 15 डेज नंतर जो फोटो घेतलेला आहे त्यात तुम्ही बघू शकता पायाची सुंदरता पूर्वपत आहे, तसेच कुठलाही उरण नाही आणि वेन पूर्णपणे गेलेले आहेत. येस, अजून एक फोटो बघूया आपण या अनुषंगाने की कशा रीतीने या रुग्णांना फायदा मिळालेला आहे. अजून एक फोटो आपण आता स्क्रीनवरती बघतोय की त्यांचं सुद्धा या ठिकाणी ऑपरेशन झालेलं आहे. ह्या महिला शिक्षिकाचा एक फोटो आहे ज्यांचा महिलांमध्ये खास करून असा होतो की आजकाल महिला ही बाहेर जॉब करायला लागलेत, त्याच्यामुळे घरकाम आणि जॉब केल्यामुळे त्यांच्यात हा आजाराचा खूप त्रास वाढलेला आहे. तर तुम्ही हा लेझरच्या उपचारापूर्वीचा फोटो आणि लेझर उपचारानंतर फोटो बघू शकता. हो येस सर, पुन्हा एकदा पायाचं सौंदर्य मिळाले, पण केवळ सौंदर्य नव्हे तर फंक्शन वाढणं आणि होणारा त्रास कमी होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. काही रुग्णांचं मनोगत आम्हाला दाखवता येईल का या अनुषंगाने की ज्यांनी ही लेझर सर्जरी केलेली आहे? आपण लॅपटॉपवरती बघणार आहोत आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी व्हेरिकोज व्हेन्सवरती आता लेझर उपचार उपलब्ध आहेत, जे एका दिवसात शक्य आहे घेता येणं आपल्याला. आणि काही रुग्णांचं मनोगत आपण जाणून घ्या. स्क्रीनवरचा नंबर जरूर टिपून फोन करा आपला. येस, आपण आता लॅपटॉपकडे जाऊया पुन्हा एकदा. या ठिकाणी आपण बघूया लॅपटॉपवरती की कशा रीतीने ऑडिओ पण ह्या रुग्णांचं मनोगत जाणून घेऊया. त्या आजारामध्ये मला कधी उठता वगैरे बसता काम करताना त्रास व्हायचा, बसून कधी चालता येत नव्हतं नीट. तरी मी खूप दवाखाने वगैरे केले, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तरी तिथे काही माझ्या आजाराचं निदान झालं नाही. त्यानंतर माझा मित्र भाऊसाहेब तुबे यांनी मला डॉक्टर परेश गांधी यांचा पत्ता दिला. ते अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांनी मला माझे दोन्ही पायाचे वेन सगळ्या चेक केल्या आणि त्यांनी इतकी व्यवस्थित मला माहिती सांगितली की तुम्हाला काही त्रास होणार नाही, काय नाही. सर्जरी करण्यास सांगितली. लेझर सर्जरीमुळे इतका खूप फायदा झाला की माझ्या पायाचे पूर्ण दोन्ही पायाचे दुखणे एकदम बरं झालेले आहे. काही त्रास नाही. आता मी दोन्ही पायांनी व्यवस्थित चालू शकतो आणि पुढे. येस, आपण बघितलं की ह्या पहिल्या रुग्णांचा एक स्त्री रुग्णाचाही मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेऊया लॅपटॉपवरती की कशा रीतीने त्यांना सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स या आजारावरती लेझरची उपचार घेतल्यामुळे फायदा मिळालेला आहे. आपण बघू शकतो स्क्रीनवरती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे सर्व उपचार हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून फोन करा. आपण आता लॅपटॉपवरती बघूया या रुग्णांचं मनोगत. आणि मला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होता आणि त्याच्याबद्दलची हिलिंग हँड्स क्लिनिकची माहिती मी महाराष्ट्र टाइम्स या पेपरमध्ये वाचली आणि त्याच्यानंतर मी इथे आलेली आहे.
आणि मग डॉक्टरशी माझं बोलणं झालं. डॉक्टरने मला चेकिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला की मॅम तुमचं एक ऑपरेशन करावं लागेल. त्याप्रमाणे 25 नोव्हेंबरला मला ऑपरेशनसाठी घेतलं. माझे दोन्ही पायाचे व्हेरिकोज व्हेन्सचं ऑपरेशन ते माझं सक्सेस झालेलं आहे आणि आता मला कुठलाच त्रास नाही. हेच बघितलं आपण की कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना व्हेरिकोज व्हेन्सवरच्या उपचारांचा फायदा झालेला आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ व्हेरिकोज व्हेन्सच नव्हे तर पाईल्स, फिस्टुला, फिशर्स, हर्नियावरचे नवीन उपचार आता हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त खास करून कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचं निदान आणि उपचार करणारे उपचारही हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत, ज्याचा आपण लाभ घेऊ शकता. आपण ह्याच्याविषयी चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. डॉक्टर परेश गांधी जे लेझर सर्जन आहेत हिलिंग हँड्स क्लिनिक मधले, आपल्याला आज खास करून मार्गदर्शन करत आहेत ते व्हेरिकोज व्हेन्सवरती असणाऱ्या लेझर उपचारांविषयी. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं व्हेरिकोज व्हेन्सवरती असणाऱ्या लेझर उपचारांविषयी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्या व्यतिरिक्त हर्नियावरती सुद्धा आता नवीन प्रकारचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पाईल्स, फिस्टुला, फिशर्स याच्यासाठी लेझर उपचार उपलब्ध आहेत, ज्याची आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माहिती घेणार आहोत. पण ह्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत खास करून हर्नियावरती असणाऱ्या खास दुर्बीण उपचारांची आणि त्याचप्रमाणे आलेल्या नवीन मेशविषयी. सर, आज कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण सांगितलं की कशा रीतीने व्हेरिकोज व्हेन्सवरती आता लेझर उपचार उपलब्ध आहेत आणि मोठी शस्त्रक्रिया टाळणं शक्य आहे सहजरित्या. तसंच हर्नियावरती काय नवीन आलेले उपचार आम्हाला सांगा, काय सांगता येईल? हर्निया हा आजार असा आहे की आजकाल बदललेल्या लाईफस्टाईलमुळे हर्नियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हर्निया म्हणजे पोटाचे स्नायू कमकुवत होऊन पोटातले जे आतडे किंवा त्याच्यावरचा मेदचा थर असतो तो बाहेर यायला प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर फुगवटा दिसतो. मुख्यतः तो जांघेमध्ये किंवा आपली नाभी किंवा बेंबीमध्ये दिसतो किंवा त्याच्यावरच्या किंवा खालच्या भागामध्ये दिसतो. आजपर्यंत त्याला 2 प्रकारचे उपचार होते. ऑनले मेश म्हणजे जाळी हे वरून लावायची किंवा त्यानंतर जे आले दुर्बिणीतून आतून लावायचे, त्याला इनले रिपेअर म्हणतात. ह्या दोघी प्रोसिजरचे फायदे आणि तोटे आहेत. पण जे सध्या सगळ्यात नवीन जे आपण करतो ते 3D मेश म्हणतात. ह्या दोन्ही पद्धतीचे ऑनले आणि इनले मेशचा फायदा मिळतो. मी आता तुम्हाला एक ॲनिमेशन व्हिडिओ दाखवतो की आपण त्यात ऑनले आणि इनलेचा कसा यूज करून घेतो 3D मेश करता. येस, आपण बघूया आता लॅपटॉपवरती की कशा रीतीने हर्नियावरती आता हे नवीन पद्धतीचं 3D मेश उपलब्ध झालेला आहे आणि त्याचा फायदा सर्व रुग्णांना होऊ शकतो. आपण बघूया स्क्रीनवरती काय सांगता येईल सर याविषयी आम्हाला. 3D मेश जसं मी सांगितलं की हा ऑनले आणि इनले प्रकारे वापरता येतो. ही प्रोसिजर आपण लोकल ॲनेस्थेसिया खाली केली जाते, म्हणजे पेशंटला पूर्ण बूल किंवा स्पायनल याची गरज पडत नाही. साधारण एका साईडचा हर्निया रिपेअर करायला 15 मिनिटं लागतात. हर्नियाच्या स्नायूचा डिफेक्ट ज्यावेळेस आपण शोधून घेतो त्याच्यानंतर तिथे जागा तयार केली जाते आणि 3D मेश जी आहे ती त्या जागेत बसवली जाते. ह्या मेशचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला कुठलाही टाका घ्यावा लागत नाही किंवा जे डिसेक्शन असतं ते खूप कमी लागतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस ही जी मेश दिसते ही 3D मेश म्हणतो. हा जो पार्ट आहे तो आतल्या साईडला दुर्बिणीसारखा बसून जातो आणि हा वरचा जो पार्ट आहे तो डिफेक्टमध्ये बसून जातो. याला कुठल्याही टाक्याची गरज नसते. हा जो डिफेक्टचा पार्ट आहे तो स्नायूंमध्ये पकडला जातो. त्याच्यामुळे हर्निया पुन्हा चान्सेस खूप कमी होऊन जातात. तसेच डिसेक्शन कमी असल्यामुळे टाके ओले राहणे, जखमेत पाणी राहणे ह्याचाही शक्यता खूप कमी असते. टाके नसल्यामुळे जो पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह डिस्कम्फर्ट किंवा जो दुखावा असतो लॉंग टर्म हा खूप कमी प्रमाणात राहतो. 3D मेशचे फायदे म्हणजे पेशंट सकाळी येऊन साधारण 15 मिनिटात एका साईडची प्रोसिजर होते. दोन्ही साईडचे दोन्ही जांघेतला हा एका वेळेस करता येतो. पेशंट 2 तासात आपल्याला डिस्चार्ज करता येतो. पेशंट चालत घरी जाऊ शकतो. ओके, म्हणजे की हे सुद्धा एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि रुग्ण पूर्वीच्या काळी हर्नियाच्या ऑपरेशनमध्ये बरेच एकतर म्हणजे घरी राहायला लागायचं, हॉस्पिटलमध्ये स्टे जास्त असायचा आणि पुन्हा उद्भवण्याचे चान्सेस असायचे आणि वारंवार होणाऱ्या हर्नियासाठी खास करून हे वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही की ह्या सर्व रुग्णांसाठी. ह्याच्यामध्ये ह्या केल्यानंतर साधारणपणे कामावरती रुग्ण किती दिवसात जाऊ शकतो? 3 दिवसात आपण कामाला पेशंट जाऊ शकतो. त्याचे जे रुटीन जॉब आहे करू शकतात. वेट लिफ्टिंग जे आहे ते आपण साधारण 3 वीक्सनी सुरू करू शकतो. ओके, म्हणजे हे सर्व फायदे आता ह्या नवीन उपचार पद्धतीमुळे उपलब्ध झालेले आहेत आणि हे सर्व उपचार हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याची आपण जरूर नोंद घ्या. स्क्रीनवरती बघत असणारे नंबर जरूर टिपून घ्या, आपली माहिती विचारू शकता पुढील नंबरवरती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ हर्नियाच नव्हे तर ह्याच अनुषंगाने विविध प्रकारचे गुदविकार ज्याच्यामध्ये पाईल्स, फिस्टुला, त्याचप्रमाणे फिशर्स म्हणजेच मूळव्याध बगंदर सारखे आजार आहेत, ह्याच्यावरती सुद्धा आता लेझर उपचार उपलब्ध झालेले आहेत. अर्थातच त्या उपचारांची आपण माहिती घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून व्हेरिकोज व्हेन्सवरती असणारे लेझर उपचार, त्याचप्रमाणे हर्नियावरती असणारे 3D मेशच्या उपचारांविषयी सुद्धा आपण माहिती घेतली कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. आत्ताच्या सेगमेंटमध्ये आपण खास करून माहिती घेणार आहोत ती पाइल्स फिशुला फिशर्स म्हणजे मूळव्याध बगंदर सारख्या आजारांवरती असणाऱ्या लेझर उपचारांविषयी. आणि अर्थातच आपल्याला माहिती देत आहेत सुप्रसिद्ध असे लेझर सर्जन असणारे डॉक्टर परेश गांधी, जे हिलिंग हँड्स क्लिनिक या ठिकाणी कार्यरत आहेत. आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या. आपल्याला जर काही विषय अधिक माहिती हवी असेल तर पुढील नंबरवरती जरूर घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेतलं की कशा रीतीने बदललेल्या जीवनशैलीमुळे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचं प्रमाण समाजात वाढत आहे. आणि ह्या बद्धकोष्ठतेवरती आता नवीन प्रकारचे एक निदान करणारी यंत्रणा, ज्याला MRI डिफिकोग्राफी म्हटलं जातं, ही खास करून यंत्रप्रणाली उपलब्ध झालेली आहे हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी. त्याचप्रमाणे त्याच्यावरचे उपचार म्हणजे एक नवीन प्रकारची शस्त्रक्रिया सुद्धा उपलब्ध झालेली आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण कॉन्स्टिपेशनमुळे कधी कधी आपल्याला मूळव्याध बगंदर सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यासाठी सुद्धा आता लेझर उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि ते काय उपचार आहेत आपण जाणून घेऊया डॉक्टर परेश गांधी यांच्याकडनं. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आज जे पाइल्स फिशुलाचं जे प्रमाण वाढलेलं दिसतं, आपल्याला विविध कारण आहेत त्याला. आपलं खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आज असणारा कामाचा ताण किंवा असणारा शारीरिक मानसिक ताण, या विविध प्रकारच्या कारणांमुळे पाइल्स फिशुला किंवा ज्याला मूळव्याध बगंदर म्हटलं त्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. तर काय नवीन लेझर उपचार उपलब्ध झालेले आहेत आम्हाला सांगता येईल? लेझर उपचार जे आहेत ते पाइल्स आणि फिशुलामध्ये आपले हिलिंग हँड्स क्लिनिक जे करतो ते इंडियामध्ये फक्त आपल्या इथेच होतात. आपल्याकडे जे लेझर मशीन आहे लिओनार्डो लेझर मशीन, हे जगात 3 ठिकाणीच उपलब्ध आहे. प्रोक्टोलॉजी जे लेझर करतात ते आपण सुरुवात केलेली आहे. मी आता आपल्याला ॲनिमेशन सहाय्याने लेझर मूळव्याधी करता कसे वापरतात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. येस, आपण बघूया या ठिकाणी की लेझर कशा रीतीने वापरलं जातं मूळव्याध बरं करण्यासाठी. या ठिकाणी आपण बघू शकता ॲनिमेशनमध्ये आपण बघू शकता की मूळव्याध दाखवलेलं आहेत. त्या मूळव्याधीमध्ये कुठलेही बाहेरून कट न घेता लेझर फायबर इंट्रोड्यूस केलं जातं. ज्यावेळेस लेझर फायबर मूळव्याधीच्या मुळाशी पोहोचतं त्यावेळेस त्यातून लेझर एनर्जी डिलिव्हर केली जाते आणि त्या मूळव्याध जागच्या जागी बसवले जातात. ह्यात आपण बघू शकता की बाकीच्या कुठल्याही स्नायूंना धक्का लावलेला नाहीये. जे आपल्याला पोट साफ करण्याचे मसल किंवा स्नायू आहेत त्यांना धक्का लागल्यामुळे कुठल्याही कंट्रोल किंवा ताबा जाण्याचा काही त्रास होत नाही. बाहेरून कुठलीही जखम नसल्यामुळे पेशंटला ड्रेसिंग लागत नाही. ॲज आमच्या हिलिंग हँड्स क्लिनिकला सर्व सर्जरी डे केअर केले जातात. त्याच्यामुळे पेशंटच्या मोठोप्रमाणे पेशंट सकाळी येऊन लेझरचे उपचार करून संध्याकाळी घरी जाऊ शकतो. हे झालं मूळव्याधबद्दल. फिशुलाबद्दलही आपण बगंदर ह्याबद्दल ऐकलेलं आहे. बगंदरमध्ये युजली जे पारंपरिक शस्त्रक्रिया आहेत त्यात स्नायू कट करावे लागतात. ज्यावेळेस हाय फिशुला म्हणतो त्यावेळेस स्नायू कट होतात, जखम राहते 3 ते 6 महिने. पण लेझर उपचार केल्यामुळे अशी कुठली जखम राहत नाही. जो फिशुलाचा ट्रॅक्ट आहे तो त्या लेझरनेच बंद केला जातो आणि पेशंट सेम डे डिस्चार्ज केला जातो. पेशंट त्याच्या रुटीन कामाला साधारण 4 ते 5 दिवसात सुरू करतात. हे झालं फिशुला करता. लेझरचे उपचार हे पायलोनरल सायनस म्हणजे पाठीवर जखम होणे, केस त्यात अडकून राहणे ह्याच्याकरता वापरले जाऊ शकतात. हे ऍक्च्युअली जे उपचार आहेत जे आपण आता सांगितलेत लेझरचे, हे सर्व डे केअर मध्ये होतात. आपण म्हणाले की रुग्णाला राहण्याची आवश्यकता नाही, हॉस्पिटल स्टेची गरज नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा ऍडव्हान्टेज आहे उपचारांचा. आणि विविध प्रकारचे म्हणजे पायलोनोडल सायनस आहे किंवा मूळव्याध आहे किंवा फिशुला ह्याच्यासाठी वापरले जाऊ शकतात. ह्या सर्व उपचारांमध्ये मला एक गोष्ट विचारायची वाटते की जे खास करून वृद्ध किंवा सिनियर सिटीजन्स आहेत, बऱ्याच प्रमाणात त्यांना डायबिटीज, हृदयविकार किंवा अशा पद्धतीच्या समस्या असतात, त्यांच्यासाठी हे खास करून वरदान ठरलेले उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही. काय सांगता येईल हे विषय आपल्याला? चांगला प्रश्न आहे. आपण जे आतापर्यंत व्हेरिकोज वेन्स, हर्निया किंवा मूळव्याध ह्याबद्दल जे चर्चा केली, ह्या सर्व प्रोसिजर आपल्या क्लिनिकला ह्या लोकल ॲनेस्थेसिया म्हणजे जागच्या जागी भूल देऊन केले जातात. त्याच्यामुळे डायबिटीस असेल किंवा किडनीचा आजार असेल किंवा कुठल्याही शारीरिक व्याधी असेल तरी आपण पेशंटला त्याचे उपचार करू शकतो. पेशंटला नक्कीच फायदा होतो. येस, म्हणजे जनरल ॲनेस्थेसिया या ठिकाणी द्यावा लागत नाही, संपूर्ण भूल द्यावी लागत नाही. लोकल ॲनेस्थेसियामध्ये सर्व उपचार होत असल्यामुळे ह्याचा फायदा सर्व रुग्ण घेऊ शकतात. जे मेडिकली फिट नाही आहेत रुग्ण शस्त्रक्रियेसाठी, त्यांना सुद्धा या गोष्टीचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मला वाटतं. ह्याच अनुषंगाने मला आवर्जून सांगावं वाटतं की कॉन्स्टॅक या नावाचं एका हर्बल मेडिसिनचं उत्पादन सुद्धा हिलिंग हँड्स क्लिनिकने केलेलं आहे कॉन्स्टिपेशनसाठी खास करून. मला वाटतं काय सांगता येईल त्याविषयी आम्हाला? कॉन्स्टिपेशन करता हिलिंग हँड्स क्लिनिक आपली रिसर्च टीम आहे. त्यांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे कॉन्स्टॅक, याचा रिसर्च करून पेशंटला जे सिंथेटिक प्रोडक्ट्स असतात त्याचे साईड इफेक्ट न होता आयुर्वेदिक प्रोडक्टचं कॉम्बिनेशन करून एक कॉन्स्टॅक नावाचं आपण पावडर काढलेली आहे, त्याही बऱ्या होऊ शकतात. ते आपल्या संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. ओके, म्हणजे की ह्या सुद्धा म्हणजे की केवळ लेझर उपचारच नव्हे
तर कॉन्स्टॅक या हर्बल मेडिसिनचं सुद्धा उत्पादन हिलिंग हँड्स क्लिनिकने केलेलं आहे, ज्याद्वारे आपण कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवू शकता. आणि जरूर जर का हे उपचार जर का आपल्याला हवे असतील तर पुढील जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. 8882888886 हा नंबर आहे. आणि त्याचप्रमाणे इतरही 3 नंबर आहेत तेही आपण टिपून घेऊ शकता आणि आपले प्रश्न जरूर पुढील नंबरवरती विचारू शकता. हिलिंग हँड्स क्लिनिक पुणे या ठिकाणी आता हे सर्व उपचार उपलब्ध आहेत. खास करून व्हेरिकोज व्हेन्स, त्याचप्रमाणे हर्निया, पाइल्स, फिस्चुला, फिशर्स म्हणजेच मूळव्याध आणि भगंदर, आणि खास करून कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेवरचे उपचारही उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. डॉक्टर परेश गांधी, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.